सुप्रभात आणि नमस्कार. बाजार गप्पांच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला बाजार गप्पांचा आजचा विषय चीनी अर्थकारण आणि विदेशी संस्था. चीनी अर्थकारण आणि विदेशी संस्था. आज हा विषय घ्यायचं कारण असं की अलीकडच्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती चर्चा होतीये की चीनी अर्थव्यवस्था ज्या पद्धतीनं स्वतःच्या अर्थस्थितीची आकडेवारी जाहीर करतेय ती आकडेवारी इतकी आकर्षक आहे की या आकडेवारीमुळे आपल्या देशामध्ये विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचा वेग वाढलाय का, अशी चर्चा आहे. आता खरं सांगायचं म्हणजे चीनी अर्थव्यवस्था हा एक वेगळा मुद्दा आहे आणि आपल्या देशातली विदेशी वित्त संस्थांची विक्री हा दुसरा मुद्दा आहे. त्याची सांगड घालायचीच झाली तर हा संबंध नेमका किती बादरायण आणि किती थेट किंवा प्रत्यक्ष हा मुळातला प्रश्न आहे. आणि अशा काही मुद्द्यांची चर्चा करायची म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय चीनी अर्थकारण आणि विदेशी वित्त संस्था हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या 40 वर्षाच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये निदान 10 ते 15 वर्ष माझी कारकीर्द अशी आहे की ज्यामुळे जागतिक पातळीवरच्या अर्थकारणाशी माझा या ना त्या स्वरूपामध्ये व्यावसायिक दृष्ट्या संबंध होता. आणि तसंही या क्षेत्राविषयी कुतूहल म्हणून तुमच्यासारखंच माझंही या ना त्या स्वरूपामध्ये काही ना काही स्वरूपामध्ये वाचन असतं. अभ्यास हा शब्द जाणीवपूर्वक वापरला नाही कारण तो खूपच मोठा होईल. आणि या सगळ्या अनुभवाच्या जोरावरती माझ्या मनामधली शंका अशी आहे की खरोखरच चीन जी त्याच्या स्वतःविषयीची आकडेवारी जाहीर करतं ती कितपत विश्वासार्ह असते. चीनचं आर्थिक प्राबल्य, चीनचं आर्थिक साम्राज्य, चीनचा भौगोलिक आकार, चीनचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असलेला परकीय चलनाचा साठा, अगदी करोना नंतरच्या काळामध्ये त्याच्यात घट झाली असली तरीही आज मितीला काही ट्रिलियन डॉलरचा परकीय चलनाचा साठा चीनमध्ये आहे हे जरा सुद्धा नाकारता येत नाही. आणि त्यातही चीनी राज्यकर्त्यांची राज्य व्यवस्थेची पद्धत म्हणजे मग ती लोकशाहीवादी आहे की नाही हा तर मुद्दा आणखीन पुढचा आहे. या अनेक कारणांमुळे चीन हे प्रचंड मोठं एक गूढ असतं, एक कोडं असतं. चीन आणि त्याच्याबद्दलची माहिती हा एक असा विचित्र पडदा आहे की पडद्यातनं जेवढं दिसेल किंवा दाखवलं जाईल तेवढं पाहावं आणि गप्प बसावं. कारण तो पडदा भेदणं हे खरं सांगायचं म्हणजे निव्वळ अशक्य अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे गमतीनं अनेकदा केवळ मीच असं नव्हे तर जागतिक अर्थकारणामध्ये असं म्हटलं जातं की चीनी आकडेवारी ही ऐकून घ्यायची, पटेल तेवढी पटवून घ्यायची, जे पटणार नाही ते सोडून द्यायचं पण गप्प बसायचं. आणि त्यामुळे चीनी अर्थकारणामुळे आपल्या देशामधल्या विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचा वेग वाढतोय का याचा थेट संबंध जोडणं हे खरं सांगायचं म्हणजे कठीण आहे. एक गोष्ट मान्य करूया की मुळातच करोना नंतरच्या काळामध्ये चीन आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या तऱ्हेनं बदलत गेलाय. ज्या वेळेला चीनमधनं करोनाचा उद्रेक झाला त्यावेळेला जागतिक पातळीवरती चीनला असलेला विरोध, मग तो आर्थिक असेल, तो सामाजिक असेल, तो राजकीय असेल, तो व्यापारी असेल, हा प्रत्यक्षात प्रचंड मोठ्या पद्धतीवरती होता किंवा प्रमाणावरती होता. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रचंड वेगवेगळं पाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहून गेलंय. त्यामुळे करोनाचा उद्रेक झाल्या झाल्या चीन विरोधी जी भावना जितकी प्रबळ होती तेवढी आज मितीला झालीये का ही गोष्ट वेगळी. त्याचं असं आहे की जसं आपल्या देशाच्या शेअर बाजाराचा निर्देशांक खाली आला, कोसळला की विदेशी वित्त संस्थांनी विक्री केली असं म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला जेव्हा आपल्या देशाचा शेअर बाजाराचा निर्देशांकाने उसळी घेतली की विदेशी वित्त संस्थांनी खरेदी केली असं सर्वसाधारण विधान केलं जातं. तसंच अगदी जागतिक अर्थकारणामध्ये कसलं तरी खापर किंवा कारणबिंदू कोणाला तरी ठरवायचं असतं त्यावेळेला चीनी अर्थव्यवस्था, चीनी राजकारण, चीनी राज्यकर्ते हा अत्यंत सोयीस्कर मुद्दा असतो. कारण तुम्हाला पाहिजे ते तुम्ही म्हटला जाता, तुम्ही ते म्हणू शकता, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये चीनी राज्यकर्ते त्याला उत्तरच देत नाहीत. उत्तर देणं सोडा, ते तुमच्याकडे त्या बाबतीत ढुंकूनही पाहत नाहीत. आपण काय बोलतोय हे त्यांच्यापर्यंत पोचलेलं नसतं किंवा त्यांनी दखल घेतलेली नसते अशातला भाग नाही. पण चीनी राज्यकर्ते जागतिक मत त्यांच्याविषयी काय आहे याला काडीचीही किंमत देत नाहीत. आणि ते जेव्हा या बाबतीत एखादं विधान करतात त्यावेळेला ती सरळ सरळ धमकी तरी असते किंवा आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो हा शब्दप्रयोग वाह्यात ठरेल, परंतु तसंच सार्थ करणारं विधान असतं.
अगदी आत्ताचं उदाहरण द्या ना, की नव्यानं राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प या ज्या वेगानं चीनविषयी घोषणा करतायत, त्याबद्दल चीनच्या राज्यकर्त्यांनी राष्ट्राध्यक्षांनी आजपर्यंत कधीही विधान केलं नाही. केलं ते एकच विधान केलं आणि ते एकच म्हणले की अमेरिकेला जर चीन बरोबर युद्ध करायचं असेल तर अमेरिकेबरोबरच्या कुठच्याही युद्धाला चीन तयार आहे. आता गोष्ट अशी लक्षात घ्या की असं जर टोकाची भूमिका इकडे अमेरिका आणि तिकडे चीन घेणार असेल तर चीनी अर्थकारणाची कितीही गणित असली तर अमेरिकी अर्थव्यवस्था, अमेरिकी वित्त संस्था तिथे पैसे गुंतवणार आहेत का? हा प्रश्न अशासाठी महत्वाचा आहे की या विधानावरती दिसणारी गणित ते चीन विरुद्ध अमेरिका असं आहे. पण जागतिक गुंतवणूक क्षेत्रामध्ये अमेरिका एकटा जात नाही ना, अमेरिका समूहानं जातो. अमेरिकेच्या प्रभावानुसार अमेरिकेचं अनुकरण करणारी, प्रभाव असू दे वा नसू दे, असे अनेक देश आणि अनेक वित्त संस्था आहेत. मग जर चीनी राष्ट्राध्यक्ष इतकं मोकळेपणाने सांगत असतील की अमेरिकेला युद्ध करायचं असेल तर चीन कोणत्याही प्रकारचं युद्ध अमेरिकेबरोबर करायला तयार आहे, तर अशा वेळेला नव्या दमानं अमेरिकी वित्त संस्था या चीनमध्ये आज पैसे गुंतवतील का? आणि मग जर अमेरिकी वित्त संस्थाच सावधतेचा पवित्रा घेणार असतील तर त्या सावधतेचा पवित्रा इतरही वित्त संस्था अनुकरणीय मानतील की नाही, आदरणीय असेल की नसेल हा विषय वेगळा. आणि मला जर त्या प्रमाणामध्ये चीनी अर्थव्यवस्था गुंतवणुकीची संधी देणार नसेल तर आत्ता मुळामध्ये भारतामध्ये किंवा इतर कोणत्याही देशामध्ये निष्कारण आपल्या विक्रीचा वेग वाढवतील का? ही परिस्थिती काही प्रमाणामध्ये 15 नोव्हेंबरमध्ये, काही प्रमाणामध्ये 31 डिसेंबर पर्यंत चालू ठेवणं हे मी समजू शकतो. याचं कारण असं आहे की मुळातच अमेरिकी वित्त संस्थेसाठी किंवा विदेशी वित्त संस्थांसाठी डिसेंबर हा त्यांच्या आर्थिक वर्षाच्या शेवटचा महिना असतो. जानेवारी ते डिसेंबर हे बहुतांश विदेशी वित्त संस्थांसाठी निव्वळ कॅलेंडर इयर नसतं तर तेच त्यांचं आर्थिक वर्ष असतं. या आर्थिक वर्ष संपत असताना त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये त्यांना त्या प्रमाणामध्ये प्रॉफिट दाखवणं अत्यावश्यक असतं. कारण जागतिक पातळीवरच्या वित्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित पगारापेक्षा सुद्धा त्यांना बक्षिशी म्हणजे पे पेक्षा PLI, परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्हचं प्रमाण जास्त असतं. ते संस्था आणि कर्मचारी या दोघांनाही जुळणारं गणित असतं आणि त्यामुळे प्रत्यक्षात तो पैसा हाती असावा लागतो. त्यामुळे चीन आत्ता काय म्हणलं किंवा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सत्तारूढ झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणले, याच्यापेक्षा सुद्धा जर आपण विचार केला तर गेल्या कित्येक वर्षांचा भारतीय शेअर बाजाराचा इतिहास असं सांगतो की साधारणपणे 15 नोव्हेंबर ते 5 जानेवारी या काळात इतर काळापेक्षा विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचं प्रमाण हे वाढलेलं असतं. आणि आज या वर्षी तर त्याला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची नव्यानं घेतलेली शपथ, त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्पनीही अगदी टोकाकडे जाऊन केलेलं विधान, म्हणजे जर चीनी राष्ट्राध्यक्षांचं हे विधान की चीन अमेरिकेबद्दल कोणत्याही प्रकारच्या युद्धाला तयार आहे हे जर टोकाचं असेल तर राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्या घेतल्या इस्रायलला आपला पाठिंबा जाहीर करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं विधान की इस्रायलनं हमास बद्दल कोणतीही कारवाई केली, अगदी गाझापट्टीत शिलून त्यांचं निर्दालन केलं तरी अमेरिका त्याच्या बाजूनी राहील, हे काय संयत विधान होतं का? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशातल्या FII सेलचं किंवा विक्रीचं कारण चीनी अर्थव्यवस्थेची आकडेवारी हे नाही. निदान आज मितीला तरी तसं दृश्य परिणाम दिसत नाहीत. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की चीनी आकडेवारी ही मुळात किती विश्वासार्ह असते हा एक भाग आहे. दुसरं, त्याची घातली जाणारी सांगड आपल्या देशातल्या विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीशी घालणं हेही तर्काला धरून नाही, तर्कसंगत नाही. आणि तिसरी गोष्ट, आज मितीला लक्षात घ्यावं लागतं की खरोखरच चीनी अर्थव्यवस्थेचा जो पडदा आहे त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीतनं पाहावं लागतं. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की चीन ही एक भौगोलिक आकारानच केवळ मोठी असलेली संस्था आहे किंवा गणित आहे किंवा समीकरण आहे अशातला भाग नाही. आज चीन ही अर्थव्यवस्था त्याच्या बलबुते उभी आहे. त्याला चालतील, परवडतील, पचतील, पेलतील अशाच बातम्या चीनविषयी चीनच्या बाहेर जातात, ही वस्तुस्थिती आहे.
अगदी त्याच्यापेक्षा थोडं वेगळं वागणारा त्या देशातला कितीही महत्वाचा आणि मोठा उद्योजक असला तरी त्याचं काय झालं हे तुम्हाला कळत नाही. याची अनेक उदाहरणं गेल्या 8 ते 10 वर्षात आपण पाहिली आहेत. वेगळा नाव निशिवार उल्लेख करण्याचं कारण नाही. असं जरी असलं तरी जसं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हटलं जातं की 140 कोटीची लोकसंख्या हीच बाजारपेठ इतकी मोठी आहे की आपल्या देशात आपण जितका माल निर्माण करू त्याची बाजारपेठ जगात एक नव्या पैशाचाही माल पाठवला नाही तरी ते पचवू शकते. आणि याच्या जोरावरती 2020चा करोना आणि 2008 ची जागतिक मंदी आपल्या देशानं सहन केली. केवळ त्यातनं सहन केली असं नव्हे तर त्यातनं बाहेर आली. हे जसं आणि जितकं आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेबद्दल खरंय तसंच आणि तितकंच खरं म्हणजे त्याहूनही मोठ्या प्रमाणावरती जास्त हे चीनी अर्थव्यवस्थेबद्दल खरं आहे. आणि त्यातही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे कृषी प्रधान ते दीर्घकालीन किंवा मोठा उद्योग ज्याला आपण लार्ज कॅप असं म्हणू अशा सर्वसमावेशकतेचं आहे. चीनी अर्थव्यवस्थेचं प्रमाण हे कृषी, कुटीरोद्योग आणि लघु उद्योग याच्यावर आधारित आहे. विदेशी वित्त संस्था अशा प्रकारच्या उद्योगांमध्ये कमी प्रमाणावर गुंतवणूक करते हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे चीनी अर्थव्यवस्था सुधारते का हे गणित वेगळं. कारण अगदी आज मितीलाही करोनानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेचं प्रमाण कमी झालं असं म्हटलं तरी लक्षात घ्यावं लागतं की आज मितीलाही स्वातंत्र्योत्तर भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये आजपर्यंत कधी नव्हती अशा सर्वोच्च पातळीवरती आपल्या परकीय चलनाचा साठा $680 बिलियन वगैरे वगैरे याची आपण चर्चा करतोय. पण अगदी खालावलंय असं म्हणत असतानाही ज्या वेळेला चीनच्या परकीय चलनाच्या साठ्याचा विचार करावा लागतो ती काही ट्रिलियन डॉलर आहे हे गणित लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे खालावली असली तरी ट्रिलियन आणि सर्वोच्च असली तरी बिलियन अशी जी गणित आहेत अशा वेळेला चीनी अर्थव्यवस्था सुधारते. म्हणून भारतात विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचा वेग वाढला. हे सकृत दर्शनी वरवर बघता जरी योग्य वाटलं तरी ते तथ्याला आणि तर्काला धरून नसतं. ते जर आपल्याकडे विकत असतील आणि ते विकतायत ही वस्तुस्थिती आहे तर त्याचं समीकरण वेगळं आहे. त्याचं काही प्रमाणात अगदी अलीकडच्या बाजार गप्पांमध्ये आपण चर्चा केली आहे त्यामुळे त्या पुनरुक्तीमध्ये मी जात नाही. एक गोष्ट नक्की की चीनी अर्थव्यवस्थेचं स्थिरावणं किंवा सुधारणं हे भारताला केवळ आर्थिक दृष्ट्या धोकादायक नसतं, ते इतर अनेक दृष्टीने धोकादायक असतं. स्थानिक आणि जागतिक राजकारणामध्येही त्याची अडचण होते. स्थानिक आणि जागतिक भौगोलिक युद्धामध्ये त्याची परिणिती होते. आणि साहजिकच अमेरिकेला धडा शिकवायचा म्हणून चीन आपल्यावरतीही युद्ध लादू शकतं याचाही विचार करावा लागतो. आणि म्हणून चीनी अर्थसंस्था म्हणून जरूर विचार करू, पण आपल्या विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचा वाढलेला वेग किंवा आपल्या देशात विदेशी वित्त संस्थांच्या विक्रीचा वाढलेला वेग याची संगती चीनी अर्थकारणाशी घालणं हे फारसं योग्य ठरणार नाही. हे अधोरेखित करण्यासाठी बाजार गप्पांचा आजचा विषय चीनी अर्थव्यवस्था आणि विदेशी वित्त संस्थांची विक्री. मनपूर्वक धन्यवाद.